आता त्याच्यात मी हा चक्का टाकते. छान झालंय. हे बघा दही गाळलंय ना, गाळत ठेवलं 6-7 तास गाळत ठेवायचं. हा त्याचा चक्का झाला. हा साखर घेतली होती, ती पिठी साखर करायची होती मला, त्यासाठी मी मिक्सर मध्ये वाटली. दही घेतलं होतं, सकाळी आणलं होतं, ते गाळणीमध्ये ठेवलं. 4-5 तास झाले, त्याचे पाणी निघालं सगळं. आणि हा त्याचा ह्याला चक्का म्हणतात. चक्का तयार झाला, याचं श्रीखंड बनवायचं. काय लोक रुमालामध्ये रुमालामध्ये बांधतात, काय लोक. मी याच्यामध्ये घेतले, गाळणीमध्ये घेतलंय. रुमालामध्ये बांधतात, नाहीतर फडक्यामध्ये असं कोणत्या तरी बांधतात. हा आमच्याकडे गाळणी होती तर आम्ही गाळणीमध्ये घेतलंय. आणि ते पाणी सगळं निघालं. आता मग ते झालंय सगळं. आता त्याच्यात मी हा चक्का टाकते. दही नितळत ठेवलेलं ते टाकते. ते सगळं सुकलं. हा हे बघा, असं पाणी निघून गेलं, असं निघतं ते सगळं. पिठी साखर त्याच्यामध्ये मिक्स केलं. हा आता ते मिक्सरला लावणार. हा त्याच्यात वेलची जायफळ पूड टाकते. सुंठ, वेलची, जायफळ. तुमच्याकडे केशर असेल तर केशर टाका. मी हळद टाकते. हो, मग हे आता वेलची जायफळ पूड आणि हळद टाकली. हा आणि ते आता मिक्सरला परत एकदा फिरवून घ्या. हा पाणी नाही अजिबात टाकायचं तिथे. हो, आज आहे श्रावणातील बुधवार, म्हणून आज बनत आहे श्रीखंड. आमच्याकडे काय काय बनवायचं, गोडाचं बनवायचं असतं. मिक्सरला लावून, हे मिक्सरला लावून झालं. हा आता हे ओतते. आता ते एका भांड्यात काढणार वाडग्यात. काजू, बदाम आणि मनुका हे टाकते. आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. आणि मग फ्रीज मध्ये झालं की दाखवते. झाकण ठेवायचं आणि फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं. श्रीखंड झालं, हे बघा. आता मी ते खाणार. 1 तास ठेवलं ना फ्रीज मध्ये. 1 तासामध्ये लगेच झालं. छान झालंय. आता वेळ ठेवतात फ्रीज मध्ये. आज आमच्याकडे श्रीखंड बघा घाबरलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.